नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवरच्या करंट क्लाउड्स करंट अफेअर्स सिरीजमध्ये। या सिरीजमध्ये आपण एक नवीन सेगमेंट त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। जसं की तुमचीच मागणी होती की काही इश्यू स्पेसिफिक डिस्कशन झालं तर आम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल, आणि त्याच दृष्टिकोनातून आपण या सिरीजमध्ये त्या आठवड्यातल्या महिन्यातल्या जे काही महत्त्वाची इश्यूज असतील तर त्याचं डिस्कशन जे आहे तर ते करणार आहोत। आता गेल्या 2 ते 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडिया असेल, मग न्यूजपेपर असेल किंवा अगदी तुमचे व्हॉट्सअपचे स्टेटस आणि व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतील, तर याच्यामध्ये एकाच गोष्टीवरती किंवा एकाच व्यक्तीवरती चर्चा आहे आणि ती म्हणजे शुभांशु शुक्ला। आणि त्याच दृष्टिकोनातून आजच्या या डिस्कशनमध्ये आपण ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे झालेला प्रवास याविषयी चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत। आणि फ्युचरमध्ये काय प्रॉस्पेक्ट्स आहेत भारताच्या स्पेस प्रोग्रामच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती पण चर्चा करणार आहोत। आणि सरते शेवटी एक्झाम ओरिएंटेड मॅनरनं काय काय याच्यातलं MPSC साठी विचारलं जाऊ शकतं तर ते पण आपण बघण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूया। सो या सगळ्या गोष्टींवरती चर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये का होतीये तर त्याच्या मागचं एकच कारण आहे की एक इतिहास आपण घडवलेला आहे, आणि तो म्हणजे तब्बल 41 वर्षांनंतर भारताचा अंतराळवीर अंतराळामध्ये गेलेला आहे। यापूर्वी जसं तुम्ही बघताय की 1984 साली राकेश शर्मा हे अंतराळामध्ये गेलेले होते। राकेश शर्मा जेव्हा अंतराळात गेलेले होते तेव्हा ते USSR म्हणजे सोव्हिएत युनियनच्या स्पेस मिशनच्या माध्यमातून अंतराळामध्ये गेलेले होते 1984 साली। आणि त्याच्यानंतर 2025 मध्ये आता शुभांशु शुक्ला हे ॲक्सिओम मिशन 4 ह्या एका प्रायव्हेट कमर्शियल स्पेस एजन्सीच्या मिशनच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये नासा पण इन्व्हॉल्ड आहे आणि इस्रो पण इन्व्हॉल्ड आहे, तर त्या मिशनच्या माध्यमातून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला त्या ठिकाणी जात आहेत। आता इथं तुम्हाला तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सर तुम्ही म्हणताय 41 वर्षानंतर जवळपास हे कोणतरी भारतीय अंतराळवीर हा स्पेसमध्ये त्या ठिकाणी जातोय, पण आम्ही तर सुनीता विल्यम्स यांचं नाव ऐकलं, आम्ही तर कल्पना चावला यांचं नाव त्या ठिकाणी ऐकलं। तर लक्षात गोष्ट घेण्याचा प्रयत्न करा, सुनीता विल्यम्स असतील किंवा कल्पना चावला त्या ठिकाणी असतील तर या भारतीय वंशाच्या होत्या, पण भारतीय म्हणून कोणतरी स्पेसमध्ये जाते अशा बाबतची ही 41 वर्षांनंतर घडणारी घटना आहे, आणि त्यामुळं ही आगळी वेगळी घटना आहे। त्याचबरोबर याही पलीकडं भारताच्या स्पेस प्रोग्रामच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे आयाम या घटनेला आहेत, तर ते देखील उलगडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। सो सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुभांशु शुक्ला हे नेमके कुठे गेलेले आहेत आता, तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेलेले आहेत। इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा विचार जर का केला तर 1984 आणि 1993 मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचं कन्स्ट्रक्शन झालेलं दिसतं, ज्याच्यामध्ये बेसिकली काही स्पेस एजन्सीज आहेत, ज्याच्यामध्ये अमेरिका असेल, रशिया असेल, कॅनडा असेल, जपान असेल, युरोपीय महासंघ असेल, तर अशा महत्त्वाच्या स्पेस एजन्सीजनी एक आपण असं म्हणूयात की अंतराळामध्ये सर्वात मोठी आर्टिफिशियल सेलेस्टियल बॉडी म्हणून एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, त्याला आपण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असं म्हणतो। ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपिडिशन असतात त्या एक्सपिडिशनच्या बाबतीमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हा एक महत्त्वाची भूमिका बजावणारा प्लॅटफॉर्म आहे असं आपण म्हणू शकतो। तिथून बराचसा रिसर्च जो आहे तर तो चालतो, म्हणजे त्यामुळं सायंटिफिक रिसर्चच्या दृष्टिकोनातून देखील इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे महत्त्वाची भूमिका बजावतं। आणि तेच काम आता आपल्याला असं लक्षात येईल की शुभांशु शुक्ला पण तिथे जाऊन त्या ठिकाणी करणार आहेत। आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे याचं ॲडमिनिस्ट्रेशन ज्या ज्या राष्ट्रांद्वारे केलं जातं त्याच्यामध्ये मात्र भारताचा कुठलाही समावेश त्या ठिकाणी नाही आहे। मेजरली मी मगाशी ज्या राष्ट्रांचा उल्लेख केला तर ती राष्ट्र त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, राईट। आता तुम्हाला प्रश्न हा पडलेला असेल की चांद्रयान 3 मिशन आपण एवढं सक्सेसफुली लॉन्च केलं, तर त्याच्यानंतर सुद्धा आपण आपलं मॅन्ड स्पेस मिशन का लॉन्च केलं नाही, किंवा ॲक्सिओम मिशन 4 च्या माध्यमातूनच शुभांशु शुक्ला हे का बरं जात आहेत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये, त्याच्या मागची कारणं काय आहेत तर ती देखील समजून घेण्याचा प्रयत्न करूयात।
सो तुम्ही बऱ्याचदा हॉलिवूडच्या मूव्हीजमध्ये वगैरे हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बघितलेलं असेल, तर ते तुम्हाला मागं अशा पद्धतीनं दिसतंय. बऱ्याच ज्या इंटरस्टेलर वगैरे सारख्या मूव्हीज आहेत की ज्या बेसिकली स्पेस रिलेटेड डोमेनमध्ये ज्याचं चित्रीकरण झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा रेफरन्स जो आहे तर तो कायम घेतला गेलेला दिसतो. आता जाऊयात थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये चांद्रयान-3 कडं किंवा किंबहुना त्याच्याही आधी जाण्याचा प्रयत्न करूया आणि मग पुन्हा एकदा काय करूयात, येऊया आज 2025 मध्ये हे काय चाललंय ते. एक लक्षात घ्या, स्पेस मिशन जे असतात ना, तर ते काय असं नसते की एक यशस्वी झालं म्हणून दुसरं लॉन्च केलं. कंटिन्युअसली त्याच्यावरती रिसर्च चालू असतो, ट्रायल अँड एरर चालू असतं, एक्सपेरिमेंटेशन चालू असतं. त्यामुळं कदाचित आज अयशस्वी झालेला प्रयोग हा उद्याच्या यशाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असतो. जसं की आपण चांद्रयान-1, चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3. सो चांद्रयान-3चं सक्सेस हे चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 याच्यामध्ये जे काही आपल्याला सक्सेस मिळालेलं आहे किंवा जे काही आपल्याला फेल्युअरच्या माध्यमातून लर्निंग किंवा एक्सपेरिमेंटेशनच्या माध्यमातून रिझल्ट मिळालेले आहेत, तर त्याचा परिपाक होता असं आपण म्हणूया. आणि त्या दृष्टिकोनातून चांद्रयान-3 हे भारतीयांच्या दृष्टिकोनातून एक मानाचं तुरा मानलं जाते आणि जगामध्ये देखील एक आगळं वेगळेपण जे आहे तर ते भारताने या माध्यमातून सिद्ध केलं. कसं काय, एकेकाळी इंटरनॅशनल प्रेशरमुळं रशियानं क्रायोजेनिक इंजिनची ब्ल्यूप्रिंट द्यायला आपल्याला नकार दिला, पण तरी देखील आपण काय केलं, आपलं स्वतःचं सॅटेलाइट लॉन्च व्हेकल जे आहे तर ते तयार केलं. त्याचबरोबर जो स्पेस रिसर्च, जो इस्रोचा डोमेन आजपर्यंत एक्सपेरिमेंटेशन आणि ट्रायल अँड एरर पुरता मर्यादित होता, आजकाल तो कमर्शियली सुद्धा एक्सप्लोर व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच काय, इस्रोच्या माध्यमातून रेव्हेन्यू जनरेशनचं काम पण चालू झालेलं आहे. रेव्हेन्यू जनरेशन किंवा महसूल कसा मिळतोय, तर इस्रो आज सक्सेसफुली अनेक इतर राष्ट्रांचे सॅटेलाइट हे कमी खर्चामध्ये आणि अटमोस्ट ॲक्युरसीनं एक्झॅक्टली जिथं ज्या ऑर्बिटमध्ये ते लॉन्च करायला पाहिजेत तर तिथं त्या ठिकाणी लॉन्च करतोय. आपण जवळपास 104 सॅटेलाइट एका वेळी लॉन्च करण्याची पण किमया त्या ठिकाणी साधलेली आहे. हळूहळू आपण पेलोड कपॅसिटी आपल्या लॉन्चिंग व्हेकलची वाढावी यासाठी पण प्रयत्न करतोय. त्यानंतर रियुजेबल लॉन्चिंग व्हेकलची पण इनिशियल फेजमधल्या चाचण्या आपण यशस्वी झालेल्या आहे आणि इंडिया ते पण बोलतोय की डेब्रिज फ्री स्पेस जी आहे तर ती निर्माण झाली पाहिजे आणि त्याच्यामुळं स्पेसमध्ये पण सस्टेनेबल स्पेस टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप करता येईल याच्याविषयी भारत विचार करतोय. आणि अशातच बऱ्याचदा तुलना केली गेलेली होती की साधारणतः एखाद्या हॉलिवूडच्या फिल्मचं बजेट हे 2,500 कोटीच्या आसपास असतं, त्याच्या 1/4 किमतीमध्ये फक्त 615 करोडमध्ये चांद्रयान-3चं यशस्वी लॉन्चिंग केलं. आणि आपण यशस्वी नुसतं लॉन्चिंगच केलं नाही, तर फायनली चांद्रयान-2 मध्ये जे आपल्याला जमलेलं नव्हतं की चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणं, तर ते आपलं सॉफ्ट लँडिंग यशस्वी झालं. आणि तसे फोटोग्राफ्स जे आहेत तर त्या रोवरच्या माध्यमातून आपल्याला मिळताना दिसत आहेत. 23 ऑगस्ट 2023 हा दिवस महत्त्वाचा या दृष्टिकोनातून होता आणि याच दृष्टीनं 23 ऑगस्ट हा इथून पुढं राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जाईल असं भारत सरकारद्वारे डिक्लेअर करण्यात आलं. आणि 23 ऑगस्ट 2024 रोजी पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. त्याची थीम होती टचिंग लाईव्ज व्हाईल टचिंग द मून, इंडियाज स्पेस सागा. कदाचित प्रिलिमच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याच वेळा डिस्कशनमध्ये बघतो, बऱ्याच वेळा आपण आपल्या करंट अफेअर्सच्या MCQ सिरीजमध्ये PYQ FYQ सिरीजमध्ये बघत असतो की नव्यानं घोषित करण्यात आलेल्या दिनविशेषांवरती आपल्याला विशेषत्वानं प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आणि त्यामुळे इथं आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बॅक टू द पॉइंट, सर्वात महत्त्वाचं मी मगाशी जसं म्हटलं की फक्त शुभांशु शुक्ला हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेले हे महत्त्वाचं नसून या माध्यमातून भारताची जी स्पेस टेक्नॉलॉजी मधली कपॅसिटी बिल्डिंग होणार आहे किंवा फ्युचर एक्सपिडिशनच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा माइलस्टोन आपण मानतोय, तर ते महत्त्वाचं आहे. आता मी मगाशी म्हटलं की इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचं मॅनेजमेंट किंवा ॲडमिनिस्ट्रेशन जे केलं जातं तर त्या कम्युनिटीचा इंडिया अजून तरी पार्ट त्या ठिकाणी नाहीये. बट इंडिया ॲस्पायर करतोय की आपलं स्वतःचं ओन स्पेस स्टेशन त्या ठिकाणी असावं. आणि इस्रोने हे घोषित केलेलं आहे की 2035 पर्यंत आपलं स्वतःचं ओन स्पेस स्टेशन त्या ठिकाणी असेल. हिडिंग माय पॉइंट. सो हेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
खालीलपैकी कोणत्या सालापर्यंत इस्रो स्वतःचे अंतराळ स्थानक उभे करण्याचे इस्रोने निर्धारित केलेले आहे, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. राईट. आता तुम्ही काल परवा 2 दिवसामध्ये हे क्रू ड्रॅगन्स बघितलेलं असेल. स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे त्याचं केनेडी स्पेस सेंटरवरून लॉन्चिंग त्या ठिकाणी पार पडलं. ॲक्सिओम मिशन 4 या नावानं ही मोहीम ओळखली जाते, ज्याच्यामध्ये हे अशा प्रकारची कुपी आहे आणि त्याच्यामध्ये 4 अंतराळवीरांची सिटिंग अरेंजमेंट आहे. मला वाटतंय हा व्हिडिओ पण तुम्ही बाय बाय करत होते शुभांशु शुक्ला सगळ्यांना, तर तो त्या ठिकाणी बघितलेला असेल. राईट. तर आता याच्यामध्ये टोटल 4 क्रू मेंबर्स आहेत आणि या मिशनचं वैशिष्ट्य असं आहे की 4 क्रू मेंबर्स हे वेगवेगळ्या देशाचे आहेत. राईट. शुभांशु शुक्ला जसे भारताचे आहेत, त्याचप्रमाणे कुणीतरी अमेरिकेचे आहेत, कुणीतरी पोलंडचे आहेत, कुणीतरी हंगेरीचे आहेत. सो याच्याबद्दल पण आपल्याला MPSC मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो इथं जर आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. बघा इथं दिलेलं आहे की फॉर्मर नासा ॲस्ट्रॉनॉट पेगी व्हिटसन. आता पेगी व्हिटसन यांच्या नावावरती मोठ्या प्रमाणामध्ये स्पेसच्या बाबतीमध्ये विक्रम आहेत. स्पेस वॉकचा पण विक्रम त्या ठिकाणी आहे, त्यामुळे त्यांच्यावरती देखील प्रश्न विचारलेला होता. सो पेगी व्हिटसन लक्षात ठेवा. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे ॲस्ट्रॉनॉट शुभांशु शुक्ला हे तर वेल नोन त्या ठिकाणी आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे ॲस्ट्रॉनॉट्स स्लॅवोज उझान्स्की हे देखील त्या ठिकाणी आहेत, जे पोलंडचे आहेत, आणि टिबोर कापू हे हंगेरीचे त्या ठिकाणी आहेत. सो असे 4 वेगवेगळ्या देशाचे ॲस्ट्रॉनॉट या मिशनमधून गेलेले आहेत. ॲक्सिओम मिशन 4 किंवा AXM-4 या देखील नावानं ही मोहीम ओळखली जाते. आता इथं एक गोष्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ॲक्सिओम एरोस्पेस नावाची एक प्रायव्हेट कमर्शियल स्पेस एजन्सी आहे, त्याच्या थ्रू आपण शुभांशु शुक्ला यांना अंतराळात पाठवलेलं आहे. या प्रायव्हेट जी एजन्सी आहे तर त्याच्यामध्ये नासा पण पुन्हा एकदा या एक्सपिडिशनमध्ये इन्वॉल्ड आहे आणि आपली भारताची इस्रो पण इन्वॉल्ड आहे आणि ऑब्व्हियसली युरोपियन स्पेस एजन्सीचा पण एक मेंबर त्या ठिकाणी पोलंडचा आहे, त्यामुळे ती पण इन्वॉल्व त्या ठिकाणी असणार आहे. राईट. आता शुभांशु शुक्ला हे जवळपास लो अर्थ ऑर्बिटमध्ये त्या ठिकाणी ते पोहोचले आणि त्याच्यानंतर फायनली सुखरूपपणे शुभांशु शुक्ला हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ते पोहोचल्यानंतर इथं तुम्हाला सेलिब्रेशन दिसते, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जॉय किंवा आनंद त्या ठिकाणी दिसतोय. शुभांशु शुक्ला यांना त्यांचा पिन देण्याचं काम जे आहे तर ते पेगी व्हिटसन या फोटोमध्ये करताना दिसत आहेत आणि ही आजच्या न्यूजपेपरमधली त्या ठिकाणी न्यूज आहे की शुभांशु शुक्ला बिकेम 634th ॲस्ट्रॉनॉट टू रीच द स्पेस. राईट. सो थोडक्यात काय आहे, शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये पोहोचणारे 634वे अंतराळवीर ठरलेले आहेत. सो कदाचित आपल्याला हा 634 हा क्रमांक जो आहे तर तो विचारला जाऊ शकतो आणि मला वाटतं शुभांशु शुक्ला यांनी भाषण जे केलं तिथून तर त्या भाषणामध्ये किंवा त्या भारतीयांना दिलेल्या संदेशामध्ये देखील त्यांनी याचा उल्लेख केला की आय गॉट द पिन नंबर 634 अँड आय एम फीलिंग व्हेरी लकी अबाउट इट, की माझं सौभाग्य आहे की मला इथं अंतराळामध्ये जायची संधी जी आहे तर ती त्या ठिकाणी मिळाली. राईट. आता शुभांशु शुक्ला हे या मोहिमेसाठी सिलेक्ट झाले, पण शुभांशु शुक्ला यांना बरोबर एक स्टँड बाय मोडवरती देखील अजून एक ग्रुप कॅप्टन त्या ठिकाणी या मोहिमेचा भाग होते आणि ते आहेत ग्रुप कॅप्टन प्रसंथ नायर. हे जे इकडे तुम्हाला दिसत आहेत हे ग्रुप कॅप्टन प्रसंथ नायर हे देखील स्टँड बाय ॲस्ट्रॉनॉट म्हणून इस्रोद्वारे ठेवण्यात आलेले होते. याच्या मागची स्टोरी जी आहे अजून तर ती मी तुम्हाला अजून पुढच्या आपल्या डिस्कशनच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करेन. हा फोटो पण सगळ्यांनी बघितला की जिथं एस्पेशली आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते शुभांशु शुक्ला यांच्या. सो शुभांशु शुक्ला हे बेसिकली लखनौचे आहेत आणि लखनौमध्ये जन्मलेल्या शुभांशु शुक्लांना कदाचित हे कधी वाटलेलं पण नसेल की आपण ॲस्ट्रॉनॉट म्हणून भारतीयांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अवकाशामध्ये किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाऊ आणि भारताचा जो एकंदरीतच अवकाश तंत्रज्ञानाच्या विकासाचा प्रवास आहे तर त्यामध्ये एक मैलाचा दगड ठरू असं त्यांना कदाचित स्वप्नातही वाटलेलं नसेल. राईट. त्यांचे वडील जे आहेत तर ते भारतीय रेल्वेमध्ये सरकारी कर्मचारी होते, तर आई या प्राथमिक शिक्षिका होत्या.
त्याच्यानंतर बघा बऱ्याचदा असं होतं की लहानपणी वेगवेगळ्या घटना घडत असतात, गोष्टी घडत असतात आणि कळत नकळतपणे त्याचा आपल्यावरती काहीतरी परिणाम होत असतो. बऱ्याचदा आपल्याला पण इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला जातो की तुम्हाला प्रशासकीय अधिकारी का व्हायचंय किंवा तुम्हाला PSI का व्हायचंय, तुम्हाला DYSPच का व्हायचंय. आणि ह्याच्या वेळी काही जण काही प्रसंग सांगतात की त्या प्रसंगामुळं तुम्हाला त्या प्रशासनातल्या पदाचं महत्त्व लक्षात आलं किंवा त्याचा इम्पॉर्टन्स लक्षात आला किंवा त्याची म्हणजे त्याचे व्यापक अधिकार काय आहेत तर ते लक्षात आलं. अशाच पद्धतीनं शुभांशु शुक्लांच्या आयुष्यामध्ये ते विद्यार्थी दशेत असताना एक गोष्ट घडली, ती म्हणजे त्यावेळी 1999 साली भारत पाकिस्तान युद्ध झालं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारगिलचं ऑपरेशन विजय, भारत पाकिस्तान युद्ध. आणि या युद्धामुळं त्यांच्यावरती इतका मोठ्या प्रमाणामध्ये त्या युद्धाचा परिणाम झाला की त्यांनी हे त्या वयात डिसाईड केलं की आपण फ्युचरमध्ये करिअर परस्यू करायचं असेल तर ते आर्म फोर्सेसमध्ये करावं. मी मुद्दामून ही चित्र घेतलेली आहेत की बोफोर्स नावाची गन किंवा टेक्नॉलॉजी युद्धामध्ये कशी वापरली जाते हे आपण 1999च्या कारगिल वॉरमध्ये एस्पेशली शिकलेलो होतो. त्याचबरोबर हा आयकॉनिक फोटो आहे, तो म्हणजे कारगिलमध्ये ऑपरेशन विजयमध्ये फायनली आपण टायगर हिल जे कॅप्चर केलेलं होतं तर त्याच्या बाबतचा. आणि या फोटोला कुणीच आपण विसरू शकणार नाही, तो आहे कॅप्टन विक्रम बात्रा यांचा, ज्यांना शेरशाह ऑफ कारगिल असंही संबोधलं जातं. तुम्ही त्यांच्याबद्दलचा मूवी बघितला असेल. कारगिल युद्धामध्ये ते शहीद झालेले आहेत आणि त्यांना त्याच्यासाठी परमवीर चक्र हा अवॉर्ड त्या ठिकाणी मिळालेला आहे. सो छोट्या शुभांशूंवरती या सगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणामध्ये पगडा बसला आणि त्यामुळे त्यांनी डिसाईड केलं की आपण आर्मीमध्ये किंवा डिफेन्स फोर्सेसमध्ये त्या ठिकाणी करिअर करूयात. पण करायचं कसं? सो वय वर्ष 16 असताना नॅशनल डिफेन्स अकॅडमीची जी एक्झाम होते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, तर ती NDAची एक्झाम ही शुभांशु शुक्ला यांनी दिली. आणि NDAची एक्झाम दिल्यानंतर ती एक्झाम जी UPSC कंडक्ट करते ते क्लिअर केली. त्याच्यानंतर 5 दिवसाचा सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा इंटरव्ह्यू असतो, जो की वन ऑफ द टफेस्ट इंटरव्ह्यू इन द वर्ल्ड मानला जातो, तो पण क्लिअर केला. मेडिकल क्लिअर केली आणि फायनली नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी खडकवासला पुणे या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी ते रवाना झाले ट्रेनिंगसाठी. या ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांनी BSc इन कम्प्युटर सायन्स ही डिग्री पण त्यांची कंप्लीट केली. आता NDA नंतर सर्व्हिस अलोकेशन होतं आणि मग रिस्पेक्टिव्ह सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये ट्रेनिंग होतं. सो त्यांचा NDAतलं टेन्युअर कंप्लीट झाल्यानंतर त्यांना एअरफोर्स मिळाल्यामुळं एअरफोर्स अकॅडमीमध्ये ते जॉईन त्या ठिकाणी झाले आणि एअरफोर्स अकॅडमीमध्ये तिथं त्यांचं पायलटचं प्रशिक्षण जे आहे तर ते सुरू झालं. बघा, एक अंतराळवीर अंतराळात जातो, 140 कोटी भारतीयांमधून संधी त्या अंतराळवीराला मिळते, पण त्याच्या मागं त्यांचे नेमके कष्ट काय आहेत, त्याच्या मागं त्यांची एक्सलन्स कसा त्यांनी तो तिथपर्यंत अचीव केला, हा प्रवास जो आहे तर तो मला वाटते सर्वात महत्त्वाचा आहे. आणि अगदी हा प्रवास जो आहे तर तो रोमांचकारी अशा स्वरूपाचा आहे, तो उलगडण्याचा आपण प्रयत्न करूया. आता 2006 मध्ये इंडियन एअरफोर्समध्ये पायलट म्हणून आपली सेवा द्यायला सुरुवात केल्यानंतर त्याच्यानंतर जवळपास 18 वर्षाचा कालावधी आहे की ज्याच्यामध्ये ही सेवा ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी दिलेली होती, ज्याच्यामध्ये ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना जवळपास 2000 तासापेक्षा जास्त फ्लाइंगचा एक्सपिरियन्स आहे. आणि हा एक्सपिरियन्स जो आहे तर तो एक महत्त्वाचा एक्सपिरियन्स, त्यांचं सिलेक्शन हे या मोहिमेसाठी होण्यामध्ये किंवा ॲस्ट्रॉनॉट होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्याच्यानंतर त्यांनी टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट या इन्स्टिट्यूटमधून देखील ट्रेनिंग कंप्लीट केलेलं आहे. आता ह्या इन्स्टिट्यूटचं इम्पॉर्टन्स काय ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. इंडियन एअरफोर्स मधले फक्त 1% पायलट जे आहेत तर ते इथून ट्रेनिंग त्या ठिकाणी घेतात. म्हणजे वन ऑफ द फायनेस्ट पायलट जे असतील किंवा वन ऑफ द टॉप क्रीम पायलट असतील इंडियन एअरफोर्स मधले तर त्यांना इथं ट्रेनिंग त्या ठिकाणी दिलं जातं. त्याच्यानंतर 2014 मध्ये ते फ्लाईट कॉम्बॅट लीडर त्या ठिकाणी झाले आणि 2018 मध्ये ते टेस्ट पायलट देखील झाले. आता टेस्ट पायलट काय प्रकारे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. नवीन एखादं विमान, नवीन एखादं एअरक्राफ्ट जेव्हा इंडियन एअरफोर्समध्ये इंडक्ट होतं तेव्हा पहिल्यांदा ते चालवण्याचं काम कोण करत असेल किंवा पहिल्यांदा ते फ्लाय करण्याचं काम कोण करत असेल तर ते टेस्ट पायलट करतात. त्यामुळं टेस्ट पायलट हा जोखीमपूर्ण असा
पद्धतीचा जॉब आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला तेवढा फ्लाइंगचा एक्सपिरियन्स पण असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही सुखोई किंवा मिग हे फॅमिलियर असणारी विमानं जी आहेत तर ती फ्लाय करताय तेव्हा काही नाहीये, तुम्हाला त्याची सगळं मेकॅनिझम माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण नवीन एखादं विमान येतंय तेव्हा त्याचे टेक्निकल डिटेल्स, टेक्नॉलॉजी असेल आणि ॲक्च्युली फ्लाय करायला लागल्यानंतर काही अनसर्टन सिच्युएशन निर्माण झाली तर त्याच्यावरती कसं ओव्हरकम करायचं, तर हे केवळ आणि केवळ तुमचा फ्लाइंगचा एक्सपिरियन्स जास्त असेल तरच जमू शकतं. सो तुम्हाला 2006 पासून ते 2018 पर्यंत त्यांचं एकंदरीत जर्नी जर का आपल्याला लक्षात घ्यायची म्हटलं तर असं लक्षात येईल की प्रत्येक टप्प्यावरती इंडियन एअरफोर्समध्ये पण वेगवेगळ्या टप्प्यावरती एक्सलन्स जो आहे तर तो त्यांनी अचीव केलेला दिसतो. मग याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की सुखोई 30 MKI, MiG-29, MiG-21, हॉक, जॅग्वार, डॉर्नियर 228, AN-32 अशा प्रकारचे वेगवेगळे फायटर जेट्स असतील किंवा वेगवेगळे सेवा देणारी त्या ठिकाणी विमानं असतील तर त्याच्याबाबतचा फ्लाइंग एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तो एकाच प्रकारच्या विमानासाठी नसून त्याच्यामध्ये पण व्हरायटी ऑफ काय म्हणतात त्याला एअरक्राफ्ट जे आहेत तर त्याचा एक्सपिरियन्स शुभांशु शुक्ला यांना आहे. आता त्याच्यानंतर हे सगळं 2018 पर्यंत सांगितल्यानंतर एक गोष्ट 2018चीच येते, ती म्हणजे 2018ला 72वा इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करण्यात आला आणि त्या इंडिपेंडन्स डेच्या सेलिब्रेशनला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला होता. गगनयान मोहीम लक्षात ठेवा, ही भारताची पहिली मॅन्ड स्पेस मिशन असेल, म्हणजे मानव सहित असणारी अंतराळ मोहीम असणार आहे. आतापर्यंत आपण यशस्वी ठरलेलो आहोत मानवरहित अंतराळ मोहिमा यशस्वी करण्यामध्ये, पण मानवाला स्पेसमध्ये पाठवायचं, भारतीयाला कुठल्या तरी स्पेसमध्ये पाठवायचं अशा प्रकारची ही पहिली मोहीम असणार आहे. आणि त्यावेळेच्या इंडिपेंडन्स डेच्या स्पीचमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा उल्लेख केलेला होता की एक कोणतरी आपला भारतीय नागरिक असेल, जो की महिला असेल किंवा पुरुष असेल, आणि त्याला संधी मिळणार आहे स्पेसमध्ये त्या ठिकाणी जाण्याची. मला वाटते 2018चं ते भाषण आणि आज 2025 आहे, ही गोष्ट सत्यात उतरताना दिसते. कदाचित हे आधीच झालं असतं, पण आपल्याला असं लक्षात येईल की मध्ये कोविडचा पिरियड आपल्याला 2 वर्षाचा लक्षात घ्यावा लागेल आणि त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या जगामध्ये डिले झालेल्या आपल्याला दिसतात. राईट. सो हेही बॅकग्राऊंडमध्ये लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. गगनयान मोहीम जी आहे तर त्याचा एक ट्रान्झिशनचा टप्पा, त्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून तुम्ही शुभांशु शुक्ला यांचं अवकाशगमन जे आहे तर ते त्या ठिकाणी बघू शकता. राईट. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो. मग याच्यासाठी टोटल 4 एअरफोर्सच्या ऑफिसरची निवड जी आहे तर ती शुभांशु शुक्ला यांच्या सोबत केलेली होती. आणि मग हे एअरफोर्सचे ऑफिसर जे आहेत तर ते वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी गेलेले होते. आणि ह्याच्यात काय असं नाही पहिला कोणाला दुसरा कोणाला. आता एक लक्षात घ्या, स्पेसमध्ये जायचं म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल कॅपॅबिलिटीज ज्या आहेत तर त्या डेव्हलप व्हाव्या लागतात. त्याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स जो आहे तर तो चेक होतो आणि नंतर तुम्हाला ॲस्ट्रॉनॉट त्या ठिकाणी होता येतं. म्हणजे माझी फक्त ॲस्पिरेशन आहे म्हणून मी ॲस्ट्रॉनॉट होऊ शकत नाही, तर ते ट्रेनिंग कसं कसं चालतं तर ते मी तुम्हाला सांगतोच. मग आता इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, शुभांशु शुक्ला यांच्या व्यतिरिक्त याच्या आधी आपल्याला असं लक्षात येईल की प्रसंथ नायर, त्याच्यानंतर अजित कृष्णन आणि अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला या 4 एअरफोर्स ऑफिसरची निवड जी आहे तर ती या मोहिमेसाठी करण्यात आलेली होती. आणि फायनली यांना ट्रेनिंग देण्यात आलं आणि त्यातून मग शुभांशु शुक्ला आणि प्रसंथ नायर हे सिलेक्ट झालेले होते. शुभांशु शुक्ला हे ॲक्च्युअल क्रू मेंबर होते आणि प्रसंथ नायर हे स्टँड बाय क्रू मेंबर म्हणून त्या ठिकाणी तिथं काम करताना आपल्याला दिसत होते. कदाचित फ्युचर एक्सपिडिशन असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रसंथ नायर पण दिसू शकतील. आता हे 4 लोक जे आहेत तर ते गेले रशियाला. रशियाला कुठं गेले? युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर जे आहे तर त्या ठिकाणी गेले. आता हे तुम्हाला इथं जे दिसतंय तर ते युरी गागारिन कॉस्मोनॉट सेंटर आहे. आता कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर कशासाठी असतं? ॲक्च्युली अंतराळवीर जेव्हा अंतराळामध्ये जाणार आहेत तर तेव्हा अंतराळामध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून
अंतराळवीरांना अंतराळातलं प्रशिक्षण देण्यासाठी हे कॉस्मोनॉट सेंटर असतं. त्यामुळे अंतराळामधल्या सिच्युएशन, अंतराळात जात असताना जे काही प्रेशर असेल तर ते हँडल कसं करायचं, तिथं काम कसं करायचं, झिरो ग्रॅव्हिटीमध्ये कसं वर्कआउट करायचं, या सगळ्याचं ट्रेनिंग जे आहे तर ते त्यांना या ठिकाणी देण्यात आलं. राईट. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट आहेत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे 8G सेंट्रीफ्यूग. हा तुम्हाला मोठ्या प्रकारचा असा एक टनेल टाईप स्ट्रक्चर त्या ठिकाणी दिसतंय आणि ही एक कुपी दिसते. राईट. जस्ट लाईक त्या एखाद्या त्या ठिकाणी अवकाशी यानासारखी ही कुपी दिसते. तर हा 8G सेंट्रीफ्यूग म्हणजे काय आहे, तर तुमच्या शरीरावरती आत्ता जे गुरुत्वाकर्षण आहे त्याच्या 8 पट गुरुत्वीय बल कार्यरत असताना तुमचं शरीर कसं रिॲक्ट त्या ठिकाणी करते. बऱ्याचदा हे शरीर बर्स्ट होण्याची पण शक्यता आहे. ॲज इफ लाईक की तुमच्या शरीरावरती 720 किलोचा बोजा जो आहे तर तो ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा एवढं प्रेशर अप्लाय करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कसं परफॉर्म करताय, तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित राहताय का, तुम्हाला श्वासोच्छ्वास घेता येतोय का, याचं ट्रेनिंग किंवा याचं प्रशिक्षण जे आहे तर ते याच्यामध्ये दिलं जातं. बऱ्याचदा असं होतं की फायटर पायलट जे आहेत तर ते याच्यामध्ये यशस्वी ठरतात, कारण फायटर पायलटना अशा सिच्युएशन हँडल करण्याची सवय त्यांच्या फ्लाइंगच्या दरम्यान असते. म्हणून मी मगाशी म्हटलं की कदाचित 2000 तासांपेक्षा जास्त वेळ फ्लाइंगचा असणारा अनुभव हा शुभांशु शुक्ला यांना इथं उपयोगी पडलेला असावा. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे किंवा पुढची ट्रेनिंगचा प्रोसेस आहे ती म्हणजे न्यूट्रल बुयॉन्सी लॅब. आता बुयॉन्सी म्हटल्यानंतर तुम्हाला आर्किमिडीज प्रिन्सिपल सायन्स मधलं इथं आठवलेलं असेल आणि इकडे जर बघितलं तर तुम्हाला हा एक मोठा स्विमिंग पूल दिसतोय. इकडे काही ॲस्ट्रोनॉट तुम्हाला दिसत आहेत की जे ॲस्ट्रोनॉट या स्विमिंग पूलमध्ये जात आहेत. आता ही न्यूट्रल बुयॉन्सी लॅब म्हणजे नेमकं काय आहे, तर ह्या स्विमिंग पूलमध्ये अंडर वॉटर स्पेसमध्ये जसं स्ट्रक्चर असतं तर तसं स्ट्रक्चर त्या ठिकाणी बनवलेलं असतं, यानाचं असेल किंवा स्पेस स्टेशनचं असेल. आणि इथं पाणी जे आहे तर ते मायक्रोग्रॅव्हिटी लाईक काम करताना दिसते. म्हणजे पाण्यामुळे तुम्हाला फील होतं की ॲज इफ यू आर वर्किंग इन मायक्रोग्रॅव्हिटी कंडिशन. आणि मायक्रोग्रॅव्हिटी किंवा झिरो ग्रॅव्हिटी कंडिशनमध्ये तुम्हाला फिलिंग कसं असतं, फिलिंग ऑफ वेटलेसनेस. झिरो ग्रॅव्हिटी फिलिंग ऑफ वेटलेसनेस म्हणजे काय, वजनच नाहीये तुम्हाला. मग तुम्हाला वजनच नाहीये अशा वेळी तुमचा एक हात जरी असा हल्ला ना तरी तुमची बॉडी पूर्ण त्या बाजूला झुकण्याची शक्यता आहे. मग अशा वेळी तुम्ही नेमकं परफॉर्मन्स कसं केला पाहिजे, अशा वेळी तुम्ही संतुलन कसं ठेवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण जे आहे तर ते न्यूट्रल बुयॉन्सी लॅबमध्ये त्या ठिकाणी दिलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे स्पेस मोशन सिकनेस. आता नॉर्मली जरी प्रवास करायचं म्हटलं तरी आपल्या ग्रुपमध्ये काही कार्यकर्ते असतात की ज्यांना प्रवासाचा त्रास होतो. बेसिक त्रास काय आहे प्रवासामध्ये, डोकं दुखतंय, मग लगेच म्हणतात AC बंद करा. दुसरी गोष्ट, काहींना घाट सेक्शन आला की पोटात ढवळल्यासारखं होतंय किंवा काही तर डायरेक्ट काय करतात, उलट्या करतात. इथं दाखवलंय बघा स्पेसमध्ये त्या ॲस्ट्रोनॉटला उलटी त्या ठिकाणी झालेली आहे, त्यामुळे त्याचं पुढचं सगळं हे हेल्मेटचं दृश्य दिसतंय तर ते सगळं खराब त्या ठिकाणी झालेलं आहे. सो स्पेस मोशन सिकनेस हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि कदाचित आधी हे सगळे जे ॲस्ट्रोनॉट आहेत तर त्यांच्या फिजिकल एंड्युरन्स चेक केलेला असेल. या सगळ्या प्रोसेसमध्ये अंतिम टप्प्यामध्ये त्यांचा मेंटल एंड्युरन्स, मेंटल टफनेस ही देखील चेक त्या ठिकाणी केली जाते. डील कसं करायचं या स्पेस मोशन सिकनेसवरती याच्यासाठी खूप साऱ्या रिहर्सल्स ज्या आहेत तर त्या केल्या जातात. कारण स्पेसमध्ये जात असताना कंडिशन्स त्या ठिकाणी वेगळ्या आहेत. तुम्ही अगेन्स्ट ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी जाताय, तुम्हाला वेटलेसनेस फील त्या ठिकाणी होत आहे, स्पीड तुमचं त्या ठिकाणी जास्त आहे. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला कोण नाहीये, क्रू मेंबर असले तरी ते त्यांच्या कामामध्ये इन्व्हॉल्व आहेत. प्लस क्रू मेंबर मधला एखादा बेशुद्ध पडला, कदाचित यानाला आग लागली, कुठला तरी भाग जळाला, कुठला तरी भाग काम करायचा बंद झाला, अशा सगळ्या कंडिशनमध्ये तुम्ही कसं वर्कआउट करायचं याचं सिम्युलेशन वाईज ट्रेनिंग जे आहे, सिम्युलेटेड ट्रेनिंग जे आहे तर ते दिलं जातं. सिम्युलेशन म्हणजे काय, एखादा म्हणतो ना मला लई भारी खेळता येतं पबजी, त्याला असं वाटतं की पबजी मध्ये गोळ्या मारतो म्हणजे खरोखर मी त्या ठिकाणी बॉर्डरवरती जाऊन चांगल्या गोळ्या मारू शकेन. सो पबजी एक सिम्युलेशनचा फील आपल्याला देतं. किंवा बऱ्याचदा तुम्ही लायसन वगैरे काढता तर तेव्हा सिम्युलेटेड रूम असतात बघा, ते आर्टिफिशियली समोर रस्ता वगैरे दाखवला जातो आणि त्याच्यात तुम्ही गाडी कशी वळवताय, कशी कंट्रोल करताय
या सगळ्या गोष्टी असतात. सो सिम्युलेटेड स्वरूपात हे प्रशिक्षण जे आहे तर ते दिलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे स्पेस व्हर्च्युअल रियालिटी ट्रेनिंग. सो इकडं तुम्हाला हे गॉगल टाईप दिसते ना, व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट असतात की ज्याच्यामध्ये समोर तुमच्या स्पेसमध्ये ज्या कंडिशन आहेत तर त्या कंडिशन दाखवल्या जातात. मग स्पेस वॉक कसं करायचं आहे किंवा अजून एखादी अनसर्टन सिच्युएशन निर्माण झाली तर ती कशी डील करायची आहे तर ते सगळं याच्यामध्ये शिकवलं जातं. आणि शेवटचा टप्पा या ट्रेनिंग मधला आहे तर तो म्हणजे स्पेस आयसोलेशन ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये आता शेवटचा टप्पा आहे. आपल्याला स्पेसमध्ये अंतराळवीरांना पाठवायचंय पण त्याच्या आधी त्यांना आयसोलेशन ट्रेनिंग दिलं जातं. मी मगाशी जे म्हटलं ना की स्पेसमध्ये वरती गेल्यानंतर आजूबाजूला कोणच नाहीये, क्वारंटाईन व्हायचंय जस्ट लाईक, बरोबर. आता इथं आपल्याला काय मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, त्याच्यानंतर व्हिडिओ कॉल आपण करू शकतो, बोर झालं की युट्यूबला काहीतरी बघू शकतो, एंटरटेनमेंटची भरपूर साधनं साधनं आहेत. पण स्पेसमध्ये तसं काही आहे का? नाही. ही मशिनरी आहे, राईट, काही मॉनिटर्स आहेत आणि वायरिंग आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला तुमचं काम करत बसायचंय. सो यामध्ये तुमचा मेंटल एन्ड्युरन्स जो आहे तर तो चांगला राहावा यासाठी हे स्पेस आयसोलेशन ट्रेनिंग आहे. आणि म्हणून काल परवा जे भाषण तुम्ही बघितलं असेल शुभांशु शुक्ला यांचं, त्यात पण ते म्हटले की आय वॉज ऑल्सो इगरली वेटिंग टू फ्लाय. का बरं? कारण पुढे पुढे ढकलण्यात आलेलं होतं लॉन्च काही तांत्रिक कारणास्तव आणि आयसोलेशन मध्ये तर खूप जास्त वेळ जो आहे तर तो गेलेला होता. त्यामुळे ते म्हणत होते की मला पण आता असं होतं की कधी एकदा स्पेसमध्ये त्या ठिकाणी जातोय, राईट. सो असं आहे. आता एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, आपले हे क्रू मेंबर, आपले हे 4 जे सिलेक्ट केलेले ग्रुप कॅप्टन्स होते तर ते आपल्याला असं लक्षात येईल की गेलेले होते युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये. का? तर भारताकडं अशा प्रकारची फॅसिलिटी जी आहे तर ती तेवढ्या लेवलला डेव्हलप नव्हती म्हणून. पण एक महत्त्वाची गोष्ट या दृष्टिकोनातून आहे आणि फ्युचर स्पेस एक्सपिडिशनच्या दृष्टिकोनातून पण आहे, ती म्हणजे भारतानं स्वतःची कॉस्मोनॉट ट्रेनिंग फॅसिलिटी जी आहे तर ती बंगळुरूमध्ये त्या ठिकाणी चालू केलेली आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग